तुम्ही पण जर मुंबईतून मधमहेश्वर धाम येण्याचा विचार करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. ह्या स्वर्गमयी यात्रेसाठी तुम्हाला सर्वात आधी हरिद्वार स्टेशनला यायचंय. मुंबईवरून 19:19 हा ट्रेनचा पर्याय उत्तम राहील. हरिद्वारला बस अड्ड्यावरून तुम्ही उखीमठसाठी किंवा रुद्रप्रयागसाठी डायरेक्ट बस पकडू शकता. तिथून पुढे ₹200 प्रायव्हेट जीप करून रांसी गावात तुम्ही जाऊ शकता, जे की मधमहेश्वरचं बेस विलेज आहे. नाहीतर हरिद्वारवरून ऋषिकेशला या. तुम्ही हुकीमठसाठी डायरेक्ट प्रायव्हेट कॅब करा. हुकीमठवरून रांसीसाठी ₹200 पर पर्सनने प्रायव्हेट कॅब तुम्हाला मिळेल. तुम्ही रांसी गावात पोहोचलात की पहिला स्टे तुम्हाला ह्याच गावात करायचा आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून तुम्हाला तुमचा ट्रेक सुरू करायचा आहे. रांसी गावातून कॅब तुम्हाला अक्तोली धारपर्यंत सोडते. अक्तोली धारवरून तुमचा सुंदर स्वर्गमयी ट्रेक सुरू होतो. 1 दिवसात ही तुम्ही यात्रा करू शकता, पण सोबत पोरी असतील तर तुम्ही 2 दिवसात ही यात्रा करा. पहिला स्टे तुम्ही अप्पर वंतोली आणि दुसरा स्टे तुम्ही मंदिराजवळ करा. पोरी सोबत नसल्या तर इतके सुंदर नजारे आहेत, तर 2 दिवसात तुम्ही ही यात्रा करा असं मी सजेस्ट करीन. 2 दिवस चढायला आणि 1 दिवस उतरायला असे मिळून 3 दिवस. जर तुमची रूमची बुकिंग मंदिराजवळ नसेल तर ही यात्रा करूच नका, नाहीतर खूप जास्त हाल तुमचे होतील आणि त्याच दिवशी तुम्हाला खाली उतरावं लागेल. एवढी सुंदर यात्रा तुम्ही अनुभवच करू नाही शकणार. मंदिराजवळ स्टे ऑप्शन खूप कमी आहेत, तर बजेट कमी घेऊन जाऊ नका. शांत संध्या आरती मिस करू नका. धर्तीवरचा स्वर्ग बुडा मधमहेश्वर जायला अजिबात विसरू नका, जे मंदिरापासून फक्त 1 किलोमीटरवर आहे. अशाच माहितीसाठी मला फॉलो करायला विसरू नका.